शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आहे। या योजनेची सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली असून आज राज्यातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजचा दिवस का निवडला आपण तर त्यांचा फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्याची प्रातिनिधिक स्वरूपाची यादी आपण जाहीर करत आहोत। पत्रकाखाली राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी आज सुरुवात करत आहोत। या योजनेसाठी राज्य शासनाने सुमारे 36,585 कोटीची भरीव आर्थिक तरतूद केली आहे। या माध्यमातून राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे। तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील रुपये 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे। लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे आणि त्याची आकडेवारी मी आपल्यासमोर डिटेल देऊ शकतो की 56 लाख शेतकरी 36,585 हा त्यांचा आकडा होता। त्याच्यामध्ये काही लोकांच्या मागणी आणि आम्हाला त्याच्यात काही गरज वाटली प्रशासनाला 12 लाख शेतकरी महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 ऐवजी 2 लाख रुपये अशा प्रकारे त्याची 36,585 वरचा आकडा आहे आणि 12 लाख शेतकऱ्याचा 4,395 कोटीचा आहे। एकूण आपली शेतकरी सभासदांची संख्या 56 लाखाची आहे आणि अमाऊंट आहे 40,980 कोटी रुपये। मग अमरावतीमध्ये DCC बँक 58 अमाऊंट आहे 38,37,119 हा 38,37,119 मी तुम्हाला कॉपी देतो चालेल ना। जिल्ह्याचं नाव सांगतो लातूर DCC बँक 133 आणि अमाऊंट तुम्हाला सगळं दिल्लीचं नाव सांगतो। नागपूर DCC बँक 16, पुणे DCC बँक 85, सातारा DCC बँक 38 आणि ठाणे DCC बँक 182 अशी एकूण सभासदांची संख्या 553 आणि अमाऊंट हे 2,99,37,540 हे आता कन्फर्म झालेले आहेत। बाकीचं काम अपलोड होण्यावरी टॅली याद्या व्हायला वेळ लागतात ते काम आमचं कंटिन्यू चालू आहे।